नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आडी येथील श्री दत्त देवस्थान मठामध्ये श्री दत्त याग सोहळ्यास उत्साहाने सुरुवात. आडी येथील श्री दत्त देवस्थान मठामध्ये परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या अधिपत्याखाली खास अधिक मासानिमित्त 14 व 15 जून असे 2 दिवस श्री दत्त याग महोत्सव आयोजित करण्यात आला असून या दत्त याग महोत्सवाला आज दिनांक 14 रोजी उत्साहाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. प्रारंभी सकाळी 7 वाजता परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी दत्तयाग बद्दल माहिती देऊन दत्तयागाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर या दत्तयागासाठी उभारण्यात आलेल्या भव्य अशा मंडपामध्ये दत्तयाग विधीला सुरुवात करण्यात आली. या दत्तयाग सोहळ्याप्रसंगी सकाळी 11 वाजता माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, महाराष्ट्र राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देऊन दत्तयाग सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी या मान्यवर मंडळींचा परमात्मराज महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या दत्तयाग सोहळ्यातील विधीसाठी कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविक सहभागी झाले आहेत. त्यामुळे श्री दत्त देवस्थान मठ आवारात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी आडीहून रंगराव बन्ने, बारवाड. कुठं बसलात? शांत होता. हवामान वगैरे नाही. सुरुवातीला नवग्रहाचा हवन होईल. ज्यावेळी गुरुजी स्वहा सांगतील त्यावेळी 3 चिमटीनं 3 तांदूळ टाकायचे आहे. जोरजोरात दूध टाकत राहायचं आहे. सर्वांनी शांतता राखायची आहे. ज्यांना स्वागत त्याच्या हातात नाहीये त्यांनी जप करायचं. सर्वांनी शांतता राखायची एकदमच आहे. कोरोना काळ एकदम जास्त जे कोण व्यक्ती जे कोण भाविक आहे शक्यतो तो बेल्ट काढून बसावा. त्यांनी शक्यतो बेल्ट काढून बसावे. अरे काय काय आहे दत्त या समूचे जोर होणार नाही. होमातवर बसल्याने एकट्यानं फक्त तूप घालायचा. बाकी हे सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः स्वाहा. अभिप्रार्थ सिद्ध्यर्थमुचितोय सुराप्रै सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः स्वाहा. अभिप्रार्थ सिद्ध्यर्थमुचितोय सुराप्रै सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः स्वाहा. अभिप्रार्थ नमः स्वाहा. अभिप्रार्थ सिद्ध्यर्थमुचितोय सुराप्रै सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः स्वाहा. सर्वांना दत्तयाग समूच्या पत्रिका मिळेल. काळजी का नसावी. आता नवग्रहाचा हवन झालाय. अजून त्याला वेळ आहे. तो पण मिळेल आपल्याला. काळजी करू नका. सर्व विघ्न हरस्तस्मै गणाधिपतये नमः स्वाहा.
अभिप्राय सिद्धिर्मुञ्जो यत्राग्रैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः स्वाहा 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 सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः स्वाहा अभिप्राय सिद्धिर्मुञ्जो यत्राग्रैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः स्वाहा अभिप्राय सिद्धिर्मुञ्जो यत्राग्रैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः स्वाहा अभिप्राय सिद्धिर्मुञ्जो यत्राग्रैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः स्वाहा गणपतये नमः देवालयाचा प्रतिसाद असेल वास्तुशास्त्री असेल माझ्या कारखान्याचा शुभारंभ असेल अशा सगळ्या विधी कामासाठी परंतु राजूजी महाराजांना आम्ही बोलावलं ते आले कधी घडलं नाही त्यांची फार मोठी उपचार आमच्यावर त्याची फार मोठी आशीर्वाद आमच्यावर आला आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा अशा राजूजी महाराजांच्या आधीकडे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे भाग्य समजतो आणि आज देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांचा 14 एप्रिलच्या निमित्तानं होणार असल्यामुळे आणि आज शासकीय बैठक असल्यामुळे आणि या जिल्ह्याचा मंत्री असल्यामुळं महाराजांची परवानगी घेऊन मी लवकर जाणार आहे आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला तुम्हाला जे पुण्य आहे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियाबद्दल तुमच्या ज्या अपेक्षा असतील जर तुम्हाला पूर्ण करून राजूजी महाराज तुमच्या मागे उभे आहेत मला संधी मिळाली राजूजी महाराज आणि जिल्हा महाराजांच्या संधी मिळाली जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्नाटक